Yes, balancing of redox reaction. Good morning. Balancing of redox reactions. Earlier lectures we have considered few examples, and we will consider one more now. Now this is actually aqueous solution. So below the symbol of each species, ion or molecule, I have not written aqueous. Here in general I have written aqueous. So everything is aqueous, 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 aqueous. That is one thing. Skeleton is given. Even few important byproducts are not given. We can write. Okay, we are going to write. Okay, the balancing of redox reactions by using ऑक्सिडेशन नंबर मेथड हा पार्ट आपण सध्या बघत आहोत. त्याच्यामध्ये एक सोपे 2 एक्झाम्पल्स बघितले होते. ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करत जात असताना शेवटी ते ॲसिडिक आहे का अल्कलाईन आहे का न्यूट्रल आहे त्याप्रमाणे रूल बदलतो. ॲसिडिक अल्कलाईनचा रूल माहीत असावा आणि मग ॲसिडिकचा रूल न्यूट्रलला वापरता येतो. ओके, आता काय दिले बघा, ही रिॲक्शन दिलेली आहे. हा Cr2O7 - 2 आयन म्हणजेच तो आपण जसं आपण एक्झाम्पल असं पण घेऊ शकलो असतो की K2Cr2O7. आता K2Cr2O7 ॲक्वस सोल्युशनमध्ये काय होणार, K+ आणि K+ म्हणजे 2 K+ म्हणजे 2 K+ आयन्स आणि मग +1 वाले 2 K+ आहेत. याचा अर्थ Cr2O7 डायक्रोमेट आयन, याच्यावरती चार्ज -2 डायक्रोमेट आयन. ओके, असं ते आहे. आता तर असं आपल्याला त्या आयनचं काढता येतं आणि त्याच्याशी रिलेटेड ओळखीचा कुठला कंपाऊंड आहे त्याच्यावरून काढता येतं. तर असं आयन फॉर्ममध्ये दिलं असेल तरी करता येतं. प्रोसिजर तीच. आणि मग हा आयोडिक ॲसिडपासून बनलेला असतो. HiO3 H+iO3-. ओके, तर ठीक आहे, आपण आपले या टॉपिकच्या लिमिटमध्ये राहून जरा विचार करूया. त्यातनं थोडं ते असा अंदाज घ्यायचा. तर पहिली स्टेप काय आहे ती इथंच करतो. स्केलेटन वॉट एव्हर इज गिवन यू हॅव टू राईट इट ॲज इट इज, जसं मी आता इथं लिहिलेलं आहे. ॲक्वस इथं कॉमन लिहिलं आहे. आणि मग ऑक्सिजन हा काय पॅरॉक्साईड नाही आहे. पॅरॉक्साईड असतं तर ऑक्सिडेशन नंबर -1 असता. तर हा ऑक्सिजन -2 आहे. मग -2 नाही का, -2 जे 7 ऑक्सिजन ॲटम्स आहेत आणि क्रोमियमचा X असेल समजा, काहीतरी असेल, पण त्या एका आयनमध्ये ग्रुपमध्ये क्रोमियमचा जो काही ऑक्सिडेशन नंबर असेल तो त्या एका ग्रुपचा पार्ट असल्यामुळे 2 आहेत क्रोमियम, त्यामुळं X × 2 हे सगळं टोटल -2 यायला पाहिजे. -2 यायला पाहिजे. लक्षात घ्या, हे सेपरेट क्रोमियम नाही आहेत. जसं कोइफिशियंट लिहितो आपण इथं 2 आयोडेड आयन्स, त्यावेळेला त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहितो आपण. तो क्रोमियम त्या ग्रुपचा पार्टच आहे तो. ओके, येस. मग त्याचा जो ऑक्सिडेशन नंबर असेल त्या ऑक्सिडेशन नंबरचे 2 क्रोमियम आहेत. म्हणून -2 वाले 7 ऑक्सिजन, X ऑक्सिडेशन नंबरवाले 2 क्रोमियम, त्या सगळ्यांची सम टोटल दॅट शुड बी इक्वल टू चार्ज ऑन दॅट आयन. कंपाऊंड नाही आहे, तो आयन आहे, त्यामुळं इक्वल टू -2. आणि त्याप्रमाणे जर काढलं तर +14 + 2x इज इक्वल टू -2 म्हणजे 2x इज इक्वल टू +12. आता इथे करून दाखवत नाही. 2x इज इक्वल टू +12 म्हणजे x इज इक्वल टू +6. म्हणजे क्रोमियम दोघांच्यामुळं +12 आहेत, पण प्रत्येक क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर किती येणार, +6. त्यामुळे इथं +6 लिहायचं, +12 नाही लिहायचं, हे लक्षात घ्या. असं एक पॉईंट सोपा असला तरी वाढत जातो. आणि असे अनेक सोपे मुद्दे वाढत गेले आणि ते जर प्रत्येक टॉपिकमध्ये, मग पुढच्या टॉपिकमध्ये, आणि मग ते एकत्र येऊन मग एक केमिस्ट्री मोठी होते. आणि मग ते छोट्या गोष्टी त्यावेळेला सोप्या गोष्टी सहज होणाऱ्या नाही केल्या तर अवघड होतं. मग असं आहे. ओके, तर -2 वाला ऑक्सिजन, +6 वाला क्रोमियम, +6 वाले 2 क्रोमियम आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा -1 दिसतंच आहे. क्रोमियम +3 लिहिला आहे, याचा अर्थ +3. आता iO3- मध्ये पुन्हा तसंच की तो ग्रुप दिला आहे, आयन दिला आहे ना, कंपाऊंड दिलेलं नाही. तर -1 इज इक्वल टू आयोडीनचा जो काय असेल तो X म्हणूया, आणि ऑक्सिजन -2 आहे.
ऑक्सिजन -2 आहे आणि याचा एक्स म्हटला तर -2 × 3 आणि हा एक्स आयोडीनमुळं इज इक्वल टू -1. या ग्रुपवरती -1 चार्ज असल्यामुळं त्यामुळं एक्स विल बिकम इक्वल टू +5. त्यामुळे इथं आयोडीन ऑक्सिडेशन नंबर +5. बघा, फ्लोरीन ऑलवेज -1 म्हणणार होतं ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन, कारण मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ऑलवेज -1. अदर हॅलोजन्स मेटल बरोबरचे कंपाऊंड सोडून आता बघा ना, फ्लोरीन, आयोडीन आणि ऑक्सिजन. आता ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन आयोडीन, त्यामुळे त्या ग्रुपमध्ये ऑक्सिजन -2 असेल तर त्या ग्रुपमध्ये आयोडीन प्लसच राहणार. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची इट इज मच हायर. तर ऑक्सिडेशन नंबर काढले आणि ऑक्सिडेशन नंबर काढल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ऑक्सिजन -2चा -2च राहिला आहे, भले तो डायक्रोमेट आयन असेल नाही का, किंवा आयोडिक ॲसिडचा पासूनचा आयन असेल IO3-. तर +6वाला क्रोमियम, एका आयनमध्ये +6 2 आहे, तो भाग वेगळा, पण क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर +6 आहे, हे लक्षात येते का बघा. तर 2 स्टेप्स मी आता एकत्र करतो, म्हणजे आपल्याला आता मागचे 2 एक्झाम्पल्स व्यवस्थित बघितले असतील आणि त्याच्या मागचा बेस, तर हे लक्षात यायला लागेल. ओके, डायरेक्ट हेच एक्झाम्पल कोण बघत असेल तर हेच लेक्चर डायरेक्ट त्याच्या आधीचे मिस करून, स्किप करून, आता कन्फ्युजन होणार. ओके, तर +6वाला क्रोमियम रिॲक्शन झाल्यानंतर ॲसिडिक मिडियममध्ये, याचा अर्थ ॲसिडिक मिडियममध्ये, याचा अर्थ इथं ॲसिड आहे त्या साईडला, ते आता पुढे बॅलन्स करताना येईलच. +6वाला क्रोमियम वेन इट रिॲक्ट्स इन ॲसिडिक मिडियम, डायक्रोमेट आयन प्लस I-. ओके, मग तो HI असेल किंवा आयोडीनचं कंपाऊंड प्लस एक्स्ट्रा ॲसिड असेल, जे काय असेल ते असेल, चेंजेस टू +3. आता +6वाला क्रोमियम चेंजेस टू +3 म्हणजे +6वाल्या प्रत्येक क्रोमियमने 3 इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजेत, म्हणजेच रिडक्शन नाही का. म्हणजे काय व्हायला पाहिजे बरं नाही का, आपण बघितलं +6वाला क्रोमियम, तो जर +6वाला क्रोमियम तो जर +3मध्ये जात असेल, याचा अर्थ इट हॅज टू एक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच हे रिडक्शन आहे. आता हे पुन्हा पुन्हा होत असल्यामुळं एक्सप्लेन करताना बारीक बारीक लिहितो आहे, तुम्हाला कळत असेल ते पुन्हा पुन्हा होत आहे आणि मेन पार्ट इथं सांगतो आहे म्हणून बाजूला थोडं. रिडक्शन म्हणजेच त्याला आपण म्हणताना डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असं म्हणत असतो, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणत असतो. ओके, मग हा जर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इक्वल टू 3, +6वाला +3मध्ये जातो. पण हा जेव्हा एक आयन रिॲक्ट होईल तर कोइफिशियंट काय असायचं असेल, समजा 1 असेल, 2 असेल, जे काय असेल ते असेल, बॅलन्स्ड इक्वेशन आता बघणार आहे आपण पुढं, काहीतरी असेल, समजा 1 असेल, तर एक आयनमध्ये +6 क्रोमियम चेंजेस टू +3 मीन्स ईच +6 क्रोमियम इकडचा विल एक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स, ते लक्षात आलं आपल्या. पण इथं एक आयन जरी हा रिॲक्ट झाला तरी +6वाले दोघं क्रोमियम रिॲक्ट होतात ना, त्यामुळे प्रत्येकाचा +6चा +3 +6चा +3 म्हणजे अल्टिमेटली क्रोमियमनी 3 + 3 6 घेतले. पण क्वालिटेटिव्हली थिरिओटिकली क्रोमियम ऑक्सिडेशन नंबर +6 रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला क्रोमियम ऑक्सिडेशन नंबर +3 प्रोडक्ट साईडला, दोन्ही गोष्टी मिक्स करू नका. आणि त्यामुळं पण एका वेळेला एक जरी आयन रिॲक्ट झाला तर +6चे दोघंही तिकडे जाणार ना. ओके, आणि त्यामुळं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 3 म्हणजे इक्वल टू 3 म्हटलं, त्यामुळे इथं लिहिताना मी टोटल डिक्रीज, आता हे पुन्हा पुन्हा येत असतात वर्ड्स म्हणून मी एक्सप्लेन करताना बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते बारीक लिहिल्या, पुन्हा पुन्हा सांगतो आहे मी. टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू 3 × 2 = 6. म्हणजे हा एक जरी आयन रिॲक्ट झाला मग 1 होणार का, 2 होणार का, 2.5 होणार का, 3, डिपेंड्स बॅलन्स्ड इक्वेशन काय असेल ते. तर फॉर 1 आयन, डायक्रोमेट आयन CrO2-7 आयन, क्रोमियम +6 चेंजेस टू +3 सच 2 ॲट अ टाईम विल रिॲक्ट. आणि त्यामुळे अल्टिमेटली या एका आयनमधूनचे क्रोमियममुळं टोटल इलेक्ट्रॉन्स एक्सेप्टेड म्हणजेच डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर टोटल 6 आहे. आणि त्याचप्रमाणे जर विचार केला आपण, सोयीसाठी थोडा कलर बदलतो, असं वरून पण लिहिता येतं, आता इथं मी टाळतो आहे ते. हा -1 आयोडीन इकडे या कंपाऊंडमध्ये काय झालेलं आहे +5. आता -1चा +5 आयोडीन
-1 तो आयोडीन दुसऱ्या एका कंपाऊंडमधला तो ग्रुप आयन, ओके, +5 आहे ऑक्सिडेशन नंबर सेपरेट. आता असं होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, -1 एक इलेक्ट्रॉन दिला 0, आणखी एक इलेक्ट्रॉन दिला +1, आणखी एक इलेक्ट्रॉन दिला +2. सो -1 to +5 असं व्हायचं असेल तर -1 0 +1 +2 +3 +4 +5 म्हणजे काय, -1चा 0 नाही का, एक इलेक्ट्रॉन दिला, मग 0चं +1 नाही का, मग +1 +2 +3 +4 +5 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स. कळतं आहे का, 6 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच रिलीज करणार. -1 मला +5मध्ये जायचं असेल तर एका -1 चार्ज असलेला आयोडीन, मग तो सेपरेट असेल किंवा ग्रुपमधला असेल, इकडं -1 वाला आहे रिॲक्टंट साईडला, आणि प्रोडक्ट साईडला जर तो ग्रुपमध्ये +5 वाला आहे, याचा अर्थ फक्त त्यातला आयोडीनच्या अँगलने विचार केला तर -1 आयोडीन हॅज चेंज टू +5. इन डुईंग सो इट हॅज ईच -1 आयोडीन हॅज डोनेटेड 6 इलेक्ट्रॉन्स, आणि त्यामुळं मग ते ऑक्सिडेशन आहे, रिलीज केलेत इलेक्ट्रॉन्स, डोनेट केलेत, त्यामुळं ते ऑक्सिडेशन आहे, शॉर्टमध्ये लिहिलं. म्हणजेच त्याला आपण म्हणणार इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 6. लक्षात येते का, इन्क्रीज, आणि मग म्हणून इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 6 असं ते झालं. लक्षात आलं असेल, सोपं आहे. आता मग एवढं नाही लक्षात आलं तर एवढाच विचार करायचा, एवढीच शंका विचारायची, हेच पुन्हा करायचं, याच्याशी रिलेटेड एखादं एक्झाम्पल घ्यायचं, चर्चा करायची, मग पुढं जायचं. एकदम सगळं कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. अभ्यास करण्याची पद्धत पण सांगणं हे पण महत्त्वाचं आहे, नुसतं प्रोसिजर सांगणं असं नाही आहे. तर हे लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ दिस वन ग्रुप, त्याच्यामध्ये क्रोमियम विल चेंज, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, इट विल अंडरगो रिडक्शन, दिस विल अंडरगो ऑक्सिडेशन. तर हा एक आयन म्हणजे 6च्या पटीत इलेक्ट्रॉन्स घेतो, म्हणजे +6चा +3 +6चा +3, कारण एक जरी रिॲक्ट झाला तरी दोघं रिॲक्ट होणार. आता सध्या आपण रिॲक्टंटचं कोएफिशियंट्स फिक्स करणार, त्याप्रमाणे प्रोडक्टचे आपोआप फिक्स होतील. तिकडे विचार करू नका, तिकडे एकच दिसायला लागलं आहे क्रोमियम, असं मनात विचार यायला लागतो आपलं. इकडचे फिक्स झालं या रिॲक्टंटचा रेशो, डोनेशन आणि गेनिंग करणारे दोघांचं, की त्याप्रमाणे मग तिकडच्या एलिमेंटली आपण पुढची प्रोसिजर, प्रिव्हियस एक्झाम्पल्स आठवा. हे झालं. याचा अर्थ काय होतो की हा एक आयन टोटल एक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स 6 आहे, तसा हा एक आयन टोटल रिलीज ऑफ इलेक्ट्रॉन्स 6 इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ इलेक्ट्रॉनिकली जर विचार केला तर हा एक रिॲक्ट झाला तर 6 इलेक्ट्रॉन्स घेणार आहे. ऑक्सिजन तर घेतच नाही, -2 तर -2च राहिला आहे. म्हणजे हा ग्रुप घेतो आहे, आयन घेतो आहे, पण त्यातला क्रोमियम घेतो आहे. तर एक आयन जर रिॲक्ट झाला तर 6 इलेक्ट्रॉन्स इट विल गेन, आणि हा एक आयन या रिॲक्शनप्रमाणे रिॲक्ट झाला तर इट विल रिलीज, डोनेट, मेक अवेलेबल 6 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे याचा एक रिॲक्ट झाला तर याचा एक रिॲक्ट होणार इलेक्ट्रॉनिकली. सो दॅट टोटल गेन्ड 6 अँड टोटल डोनेटेड 6. म्हणजे इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स व्हायचं असेल तर याचे कोइफिशियंट्स 1 हे फिक्स झालं, इलेक्ट्रॉनिकली फिक्स झालं. मग पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिकली रिॲक्टंटचे कोइफिशियंट फिक्स करायचे, त्याप्रमाणे तिकडं +3 आणि +5मध्ये जाणारे आयोडीन त्यांचा रेशो याच्याप्रमाणे मेंटेन करून बाकीचं बॅलन्स करायचं. एवढं सिम्पल आहे. इलेक्ट्रॉनिकली पहिला बॅलन्स करायचं, टोटल डोनेटेड इलेक्ट्रॉन्स रिॲक्टंट साईडला पहिला रेशो फिक्स करायचे, कोइफिशियंट्स ऑफ द रिॲक्टंट्स. टोटल गेनेड इलेक्ट्रॉन्स शुड बी इक्वल टू टोटल डोनेटेड इलेक्ट्रॉन्स. ओके, हे झालं. म्हणजे इकडं कोइफिशियंट याचा 1 असेल तर याचा 1 राहणार, हे फिक्स झालं. म्हणजे नाव द रिॲक्शन इज इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स रिॲक्टंट साईडला. त्याप्रमाणे प्रोडक्ट साईडला आपण त्याचा एलिमेंटली बॅलन्स करणार. ओके, रिॲक्टंट साईडला फिक्स झाले की प्रोडक्ट साईडला ॲटोमॅटिकली फिक्स होतात. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे, मग इथं इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स झालं. नाव बॅलन्स अदर एलिमेंट्स. बॅलन्स अदर एलिमेंट्स मीन्स ऑक्सिजन अँड हायड्रोजन, अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. तर रूल्स आहेत, पुन्हा पुन्हा आलेच, सगळं डिटेल लिहित नाही. बॅलन्स अदर एलिमेंट्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन म्हणजे क्रोमियम. आता या साईडला 2 क्रोमियम आहेत आणि इकडं तर एकच दिसतो आहे. याचा अर्थ इथं 2 कोएफिशियंट येणार. या साईडला आयोडीन सध्या 1 दिसतो, इकडं आयोडीन ग्रुपमध्ये एकच आहे, त्यामुळे आयोडीन बॅलन्स झाला. त्यामुळं बॅलन्स अदर एलिमेंट्स, ऑक्सिजन हायड्रोजन सोडून अजून कोण राहिलं का नाही. म्हणजे मी ती पुन्हा रिॲक्शन लिहून घेतो. Cr2O7 -2 नाही का, जसं SO4 -2 ग्रुप असायचा. सल्फेट आयन, NO3 -1 नायट्रेट आयन नायट्रिक ॲसिडमधून, तसं डायक्रोमेट आयन +I-
हे सगळं ॲक्वस सोल्युशनमध्ये आहे म्हणून मी प्रत्येक ठिकाणी ॲक्वस लिहित नाही, एकाच ठिकाणी ॲरोवर लिहिलं. एंटायर सोल्युशन इज ॲक्वस म्हणून असं लिहू शकतो. आणि इथं 2 कोइफिशियंट क्रोमियम बॅलन्स आले. साहजिक आहे ना की -1 मला +5 1 गेला तर +6 वाले +3 2 जायलाच पाहिजेत, तेव्हाच तर +6 +3 आणि +6 +3 टोटल गेनड इलेक्ट्रॉन 6 आणि +IO3 मायनस. ओके, ॲसिडिक कंडिशनमध्ये ते त्यांनी दिलेलंच आहे. मग काय करायचं, मग ऑक्सिजन, द साईड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन दॅट मच H2O शुड बी ॲडेड. जे साईडला ऑक्सिजन डेफिशियंट आहेत, कमी आहेत, त्या साईडला तेवढे H2O बॅलन्स टाकायचे, ॲड करायचे. मग हायड्रोजनकडे यायचं. ओके, मग आता इकडं बघितलं 7 ऑक्सिजन ॲटम्स आहेत या एका आयनमध्ये आणि इकडं एका आयनमध्ये 3 आहेत. याचा अर्थ दिस साईड नाही का इज डेफिशियंट इन ऑक्सिजन बाय 4. याचा अर्थ बघा, मग बॅलन्स ऑक्सिजन असं बारीक लिहितो, लक्षात येतं तुमच्या. बॅलन्स ऑक्सिजन आणि मग काय झालं, डायक्रोमेट आयन Cr2O7 -2 प्लस I- ॲक्वस सोल्युशन. एक क्रोमियम मगाशी केलं होतं बॅलन्स 3+, आम्हाला अशी सवय आहे +3 लिहायची, मेक्स नो डिफरन्स. ॲज पर न्यू ट्रेंड 3+ असं लिहायची पद्धत आहे, अर्लियर ट्रेंड. ओके, ठीक आहे, बेसिक केमिस्ट्रीमध्ये काही फरक पडत नाही. IO3 मायनस, मग इकडं ओव्हरऑल 7 ऑक्सिजन ॲटम्स आहेत, इकडं 3 आहेत, म्हणजे 4 ऑक्सिजन, राईट साईड इज डेफिशियंट इन ऑक्सिजन बाय 4 ऑक्सिजन ॲटम्स, म्हणजेच 4H2O म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स झालं आहे. मग हायड्रोजन, नाव द साईड विच इज डेफिशियंट इन हायड्रोजन. मग ॲसिडिक असेल तर काय आहे, द साईड विच इज डेफिशियंट इन हायड्रोजन, रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड, ज्या साईडला हायड्रोजन कमी आहे बॅलन्स, एलिमेंटरी बॅलन्स करताना. आता ओके, द साईड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन, ॲसिडिक असेल किंवा न्यूट्रल असेल. आता इथे ॲसिडिक आहे, ॲसिडिकचा विचार करूया. द साईड विच इज डेफिशियंट इन हायड्रोजन, ऑक्सिजन बॅलन्स झाले, दॅट मच फ्री H+ आयन शुड बी ॲडेड ऑन द साईड विच इज डेफिशियंट, ज्या साईडला हायड्रोजन कमी आहेत. ॲसिडिक कंडिशनमधली रिॲक्शन आहे, पहिलाच सांगितलं आहे. त्यामुळं आता या साईडला हायड्रोजन, इथं 4 ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी 4H2O घेतलं आहे, म्हणजे राईट साईडला हायड्रोजन ॲटम्स एलिमेंटल हायड्रोजन 8 आहेत, या साईडला हायड्रोजनच नाही आहेत. याचा अर्थ इकडं 8H+ आयन्स. त्यामुळं पुन्हा मी रिपीट करतो, बॅलन्स हायड्रोजन, ॲसिडिक कंडिशन आहे, त्याचा रूल आम्हाला माहिती आहे. मग आता मी डायरेक्ट लिहितो, डायक्रोमेट आयन Cr2O7 -2 2-, ओके, प्लस I-, ओके, प्लस 8H+. हे सगळं ॲक्वस सोल्युशनमध्ये मी एकदाच ॲक्वस लिहायची पद्धत ठेवली. ट्वाईस प्लस IO3 प्लस 4H2. आता तुम्ही चेक करा, इलेक्ट्रॉनिकल तरी बॅलन्स आहेच, तरी पण चेक करा. +6 वाले क्रोमियम +3 2 गेलेत, हे दोन्ही +6 वाले दोन्ही +6 +3 गेलेत, म्हणजे टोटल गेनड इलेक्ट्रॉन 6. -1 वाला +5 गेला आहे, म्हणजे गेनड इलेक्ट्रॉन्स 6 होते. तसं इथं रिलीज -6चा +5 म्हणजे रिलीज इलेक्ट्रॉन 6, म्हणजे इलेक्ट्रॉनिकल बॅलन्स ते आधीच केलं आहे. आणि मग क्रोमियम एलिमेंटली या साईडला एका ग्रुपमध्ये 2 क्रोमियम ॲटम्स आहेत, इकडे सेपरेट 2 +3 वाले आहेत. आयोडीन, ऑक्सिजन 7 आहेत, तिकडं 7 आहेत, हायड्रोजन. सो फर्स्ट इलेक्ट्रॉनिकली अँड देन एलिमेंटली द रिॲक्शन इज बॅलन्स्ड. मग हे आयन फॉर्ममध्ये पण असं दिलं तरी आपल्याला बॅलन्स करता येते, म्हणजे करता यायला पाहिजे. आता हा आयन आहे म्हणजे इथं कोणतरी काउंटर आयन -2 आहे, म्हणजे कोणतरी प्लस म्हणजे 2 K2Cr2O7 किंवा CaCr2O7 कोण ना कोणतरी असणार. केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू ज्यांच्यामध्ये बदल झाला आहे तेवढेच आयन जर लिहिले आणि कंडिशन ॲसिडिक आहे का बेसिक आहे ते जर मेन्शन केलं तर व्हॉट वी हॅव स्टडीड अर्लियर, सेम प्रोसिजर वी हॅव टू फॉलो. दिस इज हाऊ वी हॅव टू बॅलन्स. आणि मग हे जे आत्तापर्यंत बॅलन्स केले 2-3 एक्झाम्पल्स, हेच न बघता करायचे. नोट्समध्ये किंवा टेक्स्टमध्ये जे सॉल्व करून दिलेले आहेत असे बॅलन्स, ते न बघता करून चेक करायचं. दिस इज हाऊ यू हॅव टू प्रोसीड. ओके, सो we will continue with this. We will consider one more example.
येस. बघा आणखी एक एक्झाम्पल. अर्लियर एक्झाम्पल was in acidic condition. This example reaction skeleton is given, we have to balance it. Redox type of reaction, basic condition means alkaline condition. Earlier was acidic. काही नाही, सगळी प्रोसिजर तीच. शेवटच्या स्टेपला काहीतरी चेंज होणार. काय चेंज होणार बघूया. ॲज युजल राईट द स्केलेटन. ओके, आय हॅव रिटन. Now write the oxidation number of each element below its symbol. ओके. मग झिंक एलिमेंटल फॉर्ममध्ये आहे म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0 नाही का. ऑक्सिडेशन नंबर 0. NO3 मायनस आता किती वेळा केलेलं आहे त्यामुळे हे तर लक्षातच जातं. म्हणजे लक्षात ठेवणं हा आपलं नाही का. NO3 मायनस आहे तो. नायट्रेट आयन बघितलं आहे आपण प्रिव्हियस लेक्चर्स. HNO3 पासून AgNO3 पासून NO3 मायनस. -1 इज इक्वल टू याचा x याचा -2 +5 येणार. काढून बघा, आता सांगणार नाही. आता या गोष्टी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये झालेल्या आहेत, त्या तुम्हाला पटपट यायला पाहिजेत. मी सांगणार, तुम्ही खात्री करून घ्यायची. वी हॅव कवर्ड दॅट द सेम एक्झाम्पल. ओके, +5 आणि ऑक्सिजन -2. मग त्या ग्रुपमध्ये -2 जे 3 आहेत ते वेगळं. मगाशी पण +6 2 होते ठीक आहे. आणि ते दोन्ही रिॲक्ट होत होते +6 +3 लक्षात घ्या. पण म्हणून ऑक्सिडेशन नंबर त्याचा +6च. डायक्रोमेट अर्लियर एक्झाम्पल. फक्त तिकडं क्रोमियम +6 +3 होत होतं. इथं काय दिसतं एकूण ओव्हरऑल बघितल्या समजतं. लेट मी राईट दी ऑक्सिडेशन नंबर्स फर्स्ट. +5 नायट्रोजन. अमोनिया हायड्रोजन +1. हा काही मेटल हायड्राईड नाही आहे. इन मेटल हायड्राईड हायड्रोजन इज -1. एलिमेंटल फॉर्ममध्ये अनकम्बाईंड सगळेच 0 असतात. तर हायड्रोजन +1 +1 जे 3 आहेत म्हणजे नायट्रोजन -3 हायड्रोजन +1. आता झिंक ऑक्सिडेशन नंबर कंपाऊंडमध्ये +2 असतो. हे फिक्स आहे काही एलिमेंटचं, किंवा काही एलिमेंट्स ओळख होत जाते. आणि नसेल समजा झिंकचं माहीत की इथं काहीतरी वेगळंच दिसतंय, नेहमीच्यापेक्षा जरा वेगळा आहे. चर्चेमध्ये झिंक नॉर्मली जो येतो तो आपल्या चर्चेमध्ये झिंक सल्फेट वगैरे अशा फॉर्ममध्ये कुठेतरी होतो. मग आता सल्फेट ग्रुप -2 हे लक्षात राहिलं आहे, त्यामुळे झिंक +2. पण OH ग्रुपचं माहिती आहे ना, समजा ना HOH वॉटर किंवा NaOH. नाव सोडियम इज +1, याचा अर्थ OH ग्रुप -1. एवढं असं काढता येतं आपल्याला ग्रुपचं, असं काढायचं असतं, हे सांगतोय मी. मग हायड्रोजन +1 HOH असं पण ब्रेकिंग होतं वॉटरचं टू स्मॉल एक्सटेंट. म्हणजे OH -1 NaOH Na+OH- KOH K+OH-. सो OH ग्रुप म्हणून विचार केला तर इट कॅरीज -1 चार्ज. मग -1वाला OH ग्रुप 6 आहेत. आणि ओव्हरऑल त्या ग्रुपमध्ये आता तो झिंक म्हणजे कॉम्प्लेक्स असतो. त्यातली जी केमिस्ट्री आहे ती आता या स्टेजला डिटेल नको सांगायला, आपली सुरुवात आहे. त्याला कॉम्प्लेक्स या फॉर्ममध्ये असं काहीतरी पुढं बघणार आहे, आपणच बघणार, मीच सांगणार. एकाच वेळेला सगळ्या गोष्टी बेसिक 2-4 टॉपिक्स मिक्स करता येत नाही. पण इथं या टॉपिकला काही फरक पडत नाही, तर मग गरजेपुरतं सांगावं लागतं, तसं सांगितलं असतं. आणि हा ग्रुप जो आहे ना, हा झिंक अँड -1 वाले OH6 असा त्याचा जो काही कंपाऊंड तयार होतो, तो आयन कंपाऊंड म्हणण्यापेक्षा आयन, त्याच्यावरती चार्ज -2 आहे. मग -1चे 6 OH ग्रुप्स आहेत आणि झिंकचा X म्हटला आणि ओव्हरऑल ग्रुप कॅरीज -2 चार्ज. याचा अर्थ झिंक +2. कळलं का? आता हे काय बोललो पटकन ते जरा परत पॉज करायचं, रफोर करायचं, असं पण करायचं, कारण एका स्टेजच्या पलीकडे गेलो आहे आपण, त्यामुळे ते परत डिटेल एवढं असं लिहून पण सांगता येतं. पण आपण जेव्हा थिअरीची शिकण्याची पद्धतच नीटसाठी आणि MST-CT JEEसाठी अशी पाहिजे, म्हणजे ही थिअरी आणि ते काहीतरी असं नाही. आणि परत मग MCQs घ्यायचे असतात. मग तो सगळा टाईम फॅक्टर एक असतो. म्हणून झालेल्या गोष्टी तुम्ही केलेल्या मग अशा थोड्या पटकन सांगाव्या लागतात. हे पहिल्यांदाच बघत असतो तर असं एवढं डिटेल हेच सांगितलं असतं, जरा स्लो आणि मोठं लिहून. ओके, तर बघा झिंक X म्हटलं आणि OH ग्रुप -1 ॲज आय हॅव टोल्ड यू. तर -1चे 6 OH ग्रुप्स आणि हा X हे सगळं मिळून जर -2 होणार आहे, याचा अर्थ झिंक +2 आहे.
ओके, करून बघा, खात्री करायची. लगेच हे पटकन सांगितल्यानंतर लक्षात येत नाही सोपं असलं तरी पॉज करायचं, रफ वर्क करायचं, पुढं जायचं. ओके, सो झिंक इज +2, OH ग्रुप -2 म्हणजे ऑक्सिजनवरती -2 आहे, हायड्रोजन +1 आहे असं लिहितो. आणि ओव्हरऑल ग्रुप -2 आहे, तो ग्रुप म्हणून -2 आहे बरं का. तर असं लिहायची पद्धत आहे. ॲक्च्युली असं लिहितात, असं स्क्वेअर ब्रॅकेट करून -2, तो पूर्ण ग्रुप. जसं सल्फेट SO4 -2 तसा हा मोठा ग्रुप असेल, कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला. ओके, त्याला ब्रॅकेट करून -2 लिहितात. ठीक आहे, माहिती झालं, सांगितलं फक्त मी इन्फॉर्मेशन. पुढं त्या टॉपिकला आणखी डिटेल होतील. आता इथं लक्षात आलं आम्हाला झिंक 0वाला +2मध्ये गेला. रिॲक्टंट साईडला झिंक 0 एलिमेंटल, प्रॉडक्ट साईडला झिंक +2 आहे, म्हणजे झिंकचं ऑक्सिडेशन झालेलं आहे नाही का. झिंक जर 0वाला इट हॅज चेंज टू झिंक +2 इन द आयन, म्हणजे कोणतरी काउंटर आयन आहे, म्हणजे कंपाऊंड असणारच आहे तो. याचा अर्थ हे ऑक्सिडेशन आहे. इट मीन्स दॅट दिस इज ऑक्सिडेशन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, सगळं लिहित नाही. मग कुणाचं तरी ऑक्सिडेशन झालं आहे, म्हणजे झिंकचं. झिंक हॅज डोनेटेड इलेक्ट्रॉन्स इन दिस रिॲक्शन. याचा अर्थ कोणतरी ॲक्सेप्ट केलेला आहे. तर नायट्रेट आयन, नायट्रेट NO3-1, मग तो HNO3मधून आला असेल. आता इथं HNO3मधून असणार नाही, कारण बेसिक मीडियम म्हटलं, म्हणजे तो AgNO3 वगैरे कोणतरी असेल. असो, +5वाला प्रोडक्ट साईडला अमोनिया आहे -3. आता +5चं -3 बघा ना, +5 मग तो कंपाऊंडचा आहे. मी इथं फक्त सिम्बॉलिकली लिहितो. +5 चेंजेस टू नायट्रोजन -3 असं व्हायचं असेल तर काय व्हायला पाहिजे? +5 शुड एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. इफ इट एक्सेप्ट्स 1 इलेक्ट्रॉन इट विल बिकम +4. +4 +3 +2 +1 0 -1 -2 -3 8 इलेक्ट्रॉन्स. कळतं आहे का? +5वाल्याने 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला तर +4 होणार नाही का. म्हणजे मग +5वाल्याने 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला +4, सेकंड इलेक्ट्रॉन +3 +2 +1 मग 0, फर्दर इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले -1 -2 -3 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ एक्सेप्टन्स +5वाला 1 जर -3मध्ये जात असेल, कंपाऊंड आयन काय असेल तो, तर इट हॅज एक्सेप्टेड इलेक्ट्रॉन्स म्हणजे रिडक्शन डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आता इथं 8ने झालेलं आहे. आणि म्हणून मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबरवाला कोण आहे तर एलिमेंटल झिंक. आणि या कंपाऊंडमधला, या आयनमधला, ग्रुपमधला झिंक. तर हे काय झालं आहे बरं, ऑक्सिडेशन झालं आहे, म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 2. मग ते =2 लिहायची पद्धत ठेवतो. आणि नायट्रेट ग्रुप आयन, तो ग्रुप फॉर्ममध्ये आहे म्हणून आयन आहे तो, पण ग्रुप फॉर्ममध्ये. +5 चेंजेस टू -3 असं होण्यासाठी मगाशी मी कॅल्क्युलेट करून दाखवलं. इट हॅज टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. +5वाला 1 इट हॅज टू एक्सेप्ट 8 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 8. याचा अर्थ देणारा 2च्या पटीत देतो 1 रिॲक्ट झाला तर, आणि घेणारा 1 ग्रुप रिॲक्ट झाला त्यातला नायट्रोजन, पण 1 ग्रुप रिॲक्ट झाला तर 8च्या पटीत घेतो आहे. इथं कोइफिशियंट 1 असेल 1 तर इट विल एक्सेप्ट 8 इलेक्ट्रॉन. इथं कोइफिशियंट 1 असेल तर इट विल डोनेट 2 इलेक्ट्रॉन्स. झिंक 0वाला +2मध्ये गेला. तेव्हाच तुम्हाला कळतं की हा जर 1 आयन या पद्धतीने रिॲक्ट होणार असेल +5चा -3मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स घेणार, तर देणारा पण 8 इलेक्ट्रॉन्स द्यायला पाहिजे. याचा अर्थ हा ॲज पर दिस रिॲक्शन 1 नायट्रेट ग्रुप इफ इट इज गोइंग टू रिॲक्ट, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स इट इज गोइंग टू एक्सेप्ट, तर देणारा पण 8 इलेक्ट्रॉन्स देणारा पाहिजे. पण देणारा सध्या इथं 1 कोइफिशियंट असेल तर 2 देतो. याचा अर्थ इथं कोइफिशियंट 4. दॅट्स ऑल. समजते? किती सिंपल गोष्ट आहे. आणि मग म्हणून मग जर कोइफिशियंट इथं 4 घेतला, बॅलन्स इलेक्ट्रॉनिकली बोलतोय मी आणि सोयीसाठी बारीक लिहितोय, सब हेडिंग इलेक्ट्रॉनिकली. मी काय करतो, इथं जर 4 कोइफिशियंट घेतला, कारण सिलेक्ट द कोइफिशियंट्स फॉर द रिॲक्टन्ट्स. फर्स्ट यू हॅव टू सिलेक्ट द कोइफिशियंट्स फॉर द रिॲक्टन्ट्स. इथं कोण असतील ते, सो दॅट टोटल डोनेटेड अँड टोटल गेन्ड इक्वल पाहिजेत इलेक्ट्रॉन्स. मग त्याप्रमाणे मग पुढच्या स्टेप्स प्रोडक्ट साईडला वगैरे बॅलन्स होणारच सगळं. ओके. आणि मग मी काय केलं, कोइफिशियंट 4 घेतला. इथं सगळं रिपीट करणार, फक्त झिंकला कोइफिशियंट 4 घेतला. झिंक सॉलिड आहे इथं. आता इथं हा सॉलिड आहे, हा ॲक्वस आहे, म्हणून इथं कॉमन लिहिलं नाही ॲक्वस. ओके, सगळं दाखवलं सॉलिड ॲक्वस. ओके, प्लस बाकी सगळं आहे तसंच. नायट्रेट
नाही का. म्हणजे ॲक्च्युली तो ग्रुप आणि कॉम्प्लेक्स फॉर्ममधला, म्हणजे साध्या भाषेत सध्या मोठा म्हणूया, कॉम्प्लेक्स वी आर गोइंग टू स्टडी 2 मायनस, तसं लिहिलं तरी करेक्ट आहे. असं लिहिलं तर इट इज कन्व्हिनियंट, बेसिक कंडिशनमध्ये आहेच. ओके. आणि मग असं झालं. त्यामुळं काय झालं की 0वाला +2मध्ये असे 4 झाले ना आता. म्हणजे इकडं कोएफिशियंट सिलेक्ट केले त्याप्रमाणे तिकडं आपोआपच बॅलन्स होणारच आहे. बट फर्स्ट वी हॅव टू फोकस ऑन रिॲक्टंट साईड. तर मग टोटल increase in oxidation number 2 into 4 is equal to 8. नाही का. हा 0वाला +2मध्ये गेला आणि हा हिअर इट इज +5 अँड हिअर इट इज -3. बघाशी बघितलं आहे. तर तिकडं 8 कोएफिशियंट 1च राहणार. टोटल डिक्रीज बारीक लिहितो इन ऑक्सिडेशन नंबर 8. याचा अर्थ 4:1 हा रेशिओ या दोघांच्यात पाहिजे. देन इलेक्ट्रॉनिकली दिस रिॲक्शन विल बी बॅलन्स्ड. रिॲक्टंट साईडला पहिला कोएफिशियंट्स फिक्स केले. मग पुढं काय करतो आपण, बॅलन्स एलिमेंट्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मग म्हणजे झिंक, नायट्रोजन वगैरे बॅलन्स करायचे. आता या साईडला नायट्रोजन 4 आहेत रिॲक्टंट साईड, या साईडला म्हणजे काय रिॲक्टंट साईड, लेफ्ट साईड रिॲक्टंट साईड. याचा अर्थ इथं 4 येणार. दुसरे कोण आहेत, नायट्रोजन लेफ्ट साईडला 1 आहेत, राईट साईडला पण 1 आहेत. त्यामुळे नायट्रोजन बॅलन्स झाले. त्यामुळं बॅलन्स अदर दॅन ऑक्सिजन हायड्रोजन म्हणून 4 + नायट्रेट गिव्ज, नाही का, हे ॲक्वस आहे. हा मग ते इथं काय होणार बरं, लेट मी राईट इट. इथं 4, ज्या अर्थी 0वाले +2मध्ये जाणारे 4 झिंक आहेत, याचा अर्थ कॉम्प्लेक्समधला झिंक +2वाला तो पूर्ण कॉम्प्लेक्सच 4 पाहिजे, म्हणून तो त्याच्या बाहेर 4 लिहिला. हे कंप्लीट 4 झाले. ओके. सो एलिमेंट्स अदर दॅन ऑक्सिजन हायड्रोजन आर बॅलन्स्ड. अदर ऑक्सिजन, या साईडला ऑक्सिजन 3 आहेत. ऑन दिस साईड ऑक्सिजन, बघा ना, एका झिंकमध्ये OH ग्रुप 6 आहेत, म्हणजेच 6 ऑक्सिजन ॲटम्स. सच 4 24 कळलं रे. ZnOH6 असा कॉम्प्लेक्स अँड इट कॅरीज -2 चार्ज. जसं डायक्रोमेटवर -2 चार्ज होता, नायट्रेटवरती -1 असतो तसं. ओके. मग 1 कॉम्प्लेक्स हॅज, त्याच्यामध्ये 1 + 2 झिंक हॅज 6 ऑक्सिजन, असे 4 आहेत, म्हणजे 24 ऑक्सिजन ॲटम्स. आणि इथं 3 आहेत. याचा अर्थ द साईड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन दॅट मच H2O. मग 3 आणि 24 म्हणजे मग या साईडला डेफिशियन्सी कितीची येणार बरं, 21. ओके. मग बघा, द साईड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन दॅट मच H2O शुड बी ॲडेड ऑन दॅट साईड, असं आपलं ठरलेलं आहे. जी साईड ऑक्सिजनमध्ये डेफिशियंट आहे त्या साईडला कमी डेफिशियन्सी, तेवढे H2O ॲड करायचे. म्हणजेच 4 झिंक, बाकी सगळं आहे तसं रिपीट. नायट्रेट, हे ॲक्वस, हे सॉलिड, हे 21 H2O. ओके. हे लिक्विड, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये हे केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू रिॲक्शनमध्ये भाग घेणारे वॉटर आहेत. अमोनिया, 4 झिंक, कॉम्प्लेक्स ऑफ झिंक ZnOH6, तो कॉम्प्लेक्स -2 चार्ज. इथंपर्यंत आलो म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स झाले. त्या हायड्रोजन, ऑक्सिजन बॅलन्स झाल्यानंतर हायड्रोजन. फक्त बेसिक कंडिशन आहे, त्यामुळं काय करायचं, ॲसिडिकसाठी जी स्टेप आहे ती करायची, पण बेसिकसाठी एक स्टेप वाढवायची. म्हणजे काय, नाव ऑन दिस साईड हायड्रोजन, बघा ना, ही 3 आहेत आणि इकडं एका कॉम्प्लेक्समध्ये 6 हायड्रोजन ॲटम आहेत. ZnOH6 ब्रॅकेट -2 चार्ज, 6 हायड्रोजन ऑक्सिजनसारखंच, आणि 4 म्हणजे 24 हायड्रोजन +3, इथं 24 हायड्रोजन इंटू 4 27 हायड्रोजन या साईडला, आणि नाही का इकडं 27 हायड्रोजन आहेत या साईडला, मी ते लिहितो सोयीसाठी. अँड ऑन दिस साईड 24 हायड्रोजन ॲटम आहेत. इकडं 24 आहेत, नाही का.
ना H2O, 1 molecule of H2O carries 2 hydrogen atoms. 21 into 2, 42. या साईडला 42 आहेत, 42 आहेत आणि इकडे 27 आहेत. याचा अर्थ काय बरं की 42 आणि इकडे 27 म्हणजे बघा 15 नाही का. 30 हे 3 30 अँड 12 15 हायड्रोजन. दिस साईड इज लेस बाय 15 हायड्रोजन ॲटम्स. तर मग तिकडं पहिल्यांदा नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे 15H+ तिकडे ॲड करून घ्यायचे. ओके, तर मग बघा इथं लक्षात येतं का 4 झिंक प्लस नायट्रेट. ओके, ॲक्वस ते बाकीचं सगळं आता मी लिहित नाही. 21 म्हणजे हे 42 हायड्रोजन झाले टोटल. ॲसिडिक कंडिशन किंवा न्यूट्रल असतं तर आपली प्रोसिजरप्रमाणे काय केलं असतं, द साईड विच इज डेफिशियंट इन हायड्रोजन दॅट मच H+ आयन्स ऑन दॅट साईड केलं. बट ॲक्च्युली इट इज बेसिक. मग तर H+ आयन्स फ्री असू शकत नाहीत. मग तिकडं तर H+ आयन्स 15 दिसत आहेत. रिॲक्शन तर आम्ही बॅलन्स केली प्रोसिजरप्रमाणे आत्तापर्यंतच्या. मग काय करायचं, सिन्स इट इज नॉट ॲसिडिक मग रिॲक्शन तर आम्हाला डिस्टर्ब करायची नाही आहे. तर जेवढे फ्री H+ आयन्स कुठल्या साईडला त्या साईडला आहेत, किती आहेत बरं, 15 फ्री H+ आयन्स एक्स्ट्रा आहेत. मग ऑन बोथ साईड्स 15 OH- आयन्स ॲड करा म्हणजे रिॲक्शन पण बॅलन्स झाली आणि फ्री H+ आयन्स अँड OH- आयन्स वॉटर होतील. आणि या साईडला OH- आयन्स एक्स्ट्रा असतील तर मेक्स नो डिफरन्स, कारण बेसिक कंडिशन म्हणजे फ्री OH- आयन्स इट इज एक्सपेक्टेड. तर इथं ॲसिडिक असतं तर इथंच थांबलं असतो. बेसिकला काय करणार, जेवढे एक्स्ट्रा फ्री H+ आयन्स आहेत कुठल्याही साईडला, ऑन हिअर इन दिस केस राईट साईडला आहेत, तर 15 फ्री OH- आयन्स ऑन बोथ साईड्स. आता 15 फ्री OH मग ते खाली स्टेप रिपीट करण्याच्याऐवजी मी इथे ॲड करतो पुढची स्टेप. 15 फ्री OH- आयन्स फक्त रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे ती डिस्टर्ब न करता. ऑन दॅट साईड 15 फ्री OH- आयन्स, तर ऑन दिस साईड 15 फ्री OH- आयन्स. त्याच्यामुळं काय होईल, हे झालं 15 H2 आणि इकडे फ्री OH- आयन्स 15 ॲक्वसवाले. दॅट्स ऑल. ही स्टेप फक्त त्यात बेसिक कंडिशनमध्ये वाढली. एवढाच एक मुद्दा फक्त लक्षात घ्यायचा, बाकी प्रोसिजर सेम. सो दिस इज हाऊ वी हॅव टू बॅलन्स. आता हे बघा, तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करताना परत थोडंफार गोंधळ होतो. मग एखादं एक्स्ट्रा एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल, मग शंका विचारायची. दिस यू हॅव टू फॉलो. आणि मग दिस विल हेल्प यू इन 11th and 12th सो मेनी रिॲक्शन्स अँड युअर MCQs. हे थिअरी वगैरे काहीतरी आहे एक्झामची 11th आणि MCQ CET नीट वेगळी असते. इट इज नॉट दॅट. थँक्यू.